महायुद्ध एकमेकांच्या समोर लढताना दिसतील. चला काही करा, वेळ जास्त होतोय मैदानामध्ये. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला मयूरला आपण पाहतोय. मयूरने देखील मागील काही वर्षांमध्ये भरपूर मोठी प्रसिद्धी मिळवलंय आणि लास्ट 1 इयरमध्ये 2 बाईक मिळवण्याचा विक्रम तो देखील मयूरच्या नावावरती आपण पाहिलाय. प्राऊड ऑफ नारंगी आकाश मांगेलाला आपण पाहतोय. अजूनही आठवतोय एक फटका 2 वर्ष आधी शिवनेरी चषक 2024 जेव्हा आपण पहिल्या पर्वामध्ये होतो डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणि प्रज्योत अंबिरेचा बॉल डील स्कूपमध्ये जो मारला होता ना, ग्रेट शॉट ऑफ दी टुर्नामेंट होता. अजून देखील तो यूट्यूबला त्या ठिकाणी आपण पाहू शकता. ओपन फॉर्मॅटमधून तेव्हा आकाश खेळण्यासाठी आला होता आणि त्याच्या बॅटमधून जो फटका होता ना, ला जॉब. सर आपण मॅचच्या दिशेने जातोय. मॅच नंबर 7 एका बाजूला NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत जय दुर्गेश 11 अर्नाला. या दोन टीम मधील मॅच नंबर 7 सामन्याला सुरुवात होते. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा आता आहे का पाहायचा. यस, अंपायर फिंगर इज अप नाव. पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेट. फलंदाज मयूर मांगेला बॅक टू द डगआउट, गॉन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळते मयूर मांगेला. मागील 2 सामन्यांमध्ये मयूरने जी स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिली होती, खरोखरच लाजवाब. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गौतम यांना आपण पाहतोय. वन ऑफ द ग्रेट लेजंड. NCC नारंगी टीमचा जर विचार केला तर भरपूर वर्षांपासून NCC नारंगी टीमला त्यांनी सेवा केली. आज देखील खऱ्या अर्थानं त्यांनी जे एफर्ट्स घेतल्यात या मैदानावरती, मागील सामन्यामध्ये जे डायव्हिंग एफर्ट्स आपण पाहिले होते झेल पकडण्याकरिता, आणि बॅटिंगमध्ये अजून देखील ती फिटनेस त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि मागील 2 सामन्यांमध्ये त्यांचा जो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, खुशी 11 संतोष भुवन टीमच्या अगेन्स्ट 8 रन्स, त्यानंतर सेकंड मॅचमध्ये 19 रन्स आल्या होत्या. सुरुवात चांगली झाली. अमित तांडेल मागील 2 मॅचमध्ये ॲज अ बॉलर थोडेसे फ्लॉप ठरले होते, परंतु या मॅचमध्ये एक वेगळा अंदाज आणि भरपूर इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी केले. सुरुवात चांगली झाली. या षटकाची विकेटने सुरुवात होत असताना आपण पाहतो लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. वन सेकंड बॉलिंग ट्रॅकवरती आणखीन एक चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतो. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. गुडलेन स्पॉटवरती हा बॉल डिलिव्हर्ड केला होता आणि त्या स्पॉटला पिक करणं अवघड झालं होतं फलंदाज गौतमसाठी. दुसऱ्या बाजूला आकाश कुठल्याही प्रेशर मध्ये नाहीये सध्या तरी. मयूरची विकेट गेले. मयूरची विकेट गेल्यानंतर आता त्याचा इम्पॅक्ट किती पडतोय याकडे देखील नजर असणारा हा देखील एफर्टलेस स्ट्रोक होता. सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले गेलेत अमित तांडेलच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हलकासा लेग कटर, त्यासोबत एक्स्ट्रा बाउन्स देखील घेतला होता. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. सुरुवात विकेटने झाल्यानंतर एक वेगळी छाप मैदानामध्ये अमितची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा रुबाब मागील 3 बॉलमध्ये एक वेगळा राहिला. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागलेली नाहीये. सलग 2 डॉट बॉल. आता स्विच हिट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच. 6 रन्सनी ते संघाचं खातं खोडत असताना 6 रन्स षटकार. NCC नारंगी टीम जर का जिंकते तर 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. NCC नारंगीसाठी एक मोठं कॅश प्राईज आहे. या गावचे जे जावई आहेत आणि त्यांच्या वतीनं आपण पाहतोय NCC नारंगी सुपर 7 मध्ये इंटर झाली तर संदेश पाटील गोल्यादादा यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. 2 बॉलवरती 2 षटकार जर का येत आहेत तर 2,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल, आणि जर का 3 बॉलवरती 3 षटकार येत आहेत तर 3,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज लागले गेले. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन लाईन टू दी गॅप मध्ये बॉल फार वेगानं निघून जात असताना आता गौतमच्या बॅट मधून रन्स येऊ लागल्यात. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती 10.
पाहायला मिळते. नवीन फलंदाज धीरज पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. तर वंडर बॉय ऑफ नारंगी म्हणायला हरकत नाहीये, कारण आता देखील याच सिच्युएशनला संघ अडचणीमध्ये सापडला आणि तिथून संघाला बाहेर काढायचं आहे. गौतम आणि धीरज ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये झालेला परफॉर्मन्स तो आता आठवायचा आहे आणि तिथून एक नवीन सुरुवात मैदानामध्ये NCC नारंगी टीमला करून द्यायची आहे, कारण समोर या ठिकाणी वन ऑफ द ग्रेट अँड डेंजरस बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. टीम जयू दुर्गेश 11 अर्नाला संघाचा 10 धावा स्कोरकार्डवरती पहिल्याच बॉलवरती विकेट आला. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षदला आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली या षटकाची, कारण पहिल्याच बॉलवरती आकाशला त्याने बाद केले. आता दुसरा बॉल वेगाने टाकला. इथे देखील बॅटची कडा घेतल्यानंतर फर्स्ट स्लिपमध्ये रविकांत गरत त्यांना आपण पाहतोय. गौतम यांच्यासाठी एक कॅश प्राइज आहे अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून. 3 बॉलवरती 3 षटकार जर का आले तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज गौतमसाठी आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्कोर कार्डवरती 11 रन्स या ठिकाणी लागल्या गेल्या. 2 बॉल्स खेळ मैदानामध्ये झालं. सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत आणि ती सूत्र हलवावी लागणार आहेत, कारण या सिच्युएशनला NCC नारंगी टीम 35+ रन्स डिझर्व करते आणि त्यांच्या बॉलिंग अटॅकला एक्सपेक्टेशन भरपूर मोठे आहेत, कारण मागील 2 सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर रन्स डिफेंड करत असताना त्यांचा जो रुतबा आणि त्यांची जी दहशत आपण पाहिले ना, ग्रेट. आता हा स्विच हिट पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. राऊंड विकेटने येत असताना एक चांगला अँगल मिळतोय. ऑफवर्डचा वापर मैदानामध्ये करण्यात आला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आज प्रशांत गरत नाही आहेत, आज विनायक नाही आहेत, आज विकास नाही आहेत, मकरंद नाही आहेत, तरी देखील या टीमने जी मेहनत घेतली ना, खरोखरच लाजवाब. संदेशदादा पाटील यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती 13. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये सुरू आहे हर्षद मेहरच्या माध्यमातून. हर्षद ॲज अ बॉलर म्हणून या टीममध्ये इंटरेस्ट झाला होता, परंतु आज जशी वेळ आहे की तो एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये मागील मॅच देखील त्याने जिंकून दिलं. हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पुल केला आणि चला इंटू द गॅप मध्ये स्टँडर्ड डिलिव्हर. भरपूर वेळेनंतर आलाय हा षटकार. 6 धावा. एकोणीस धावा फलकावरती 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तिथे काय डेडिकेशन होतं. येथे देखील चांगला स्टॉप दिला गेला. 1च रन या बॉलवरती मिळेल. 2 ओव्हर्सचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 2 ओव्हर्स नंतर टीमची टोटल फलकावरती 20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पॉवर प्लेमध्ये जर आपण पाहिलं तर हव्या तशा रन्स आल्या नाही. सेकंड ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर हर्षद पहिल्या 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी करत होता. 5व्या बॉलवरती जो शॉर्ट बॉल पडला ना, तिथे चुकी झाली आणि त्यानंतर टाकलेला हा ऑफ ट्रॅकर त्याच्यावरती देखील रन्स येऊ शकला असता, परंतु जे डेडिकेशन अमितचं होतं शॉर्ट पॉईंटला, ग्रेट. 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला. धावसंख्या फलकावरती 20. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग मधील. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये करण वैदीला या ठिकाणी आणलं गेले. फक्त आता 5 मिनिट उरल्यात आणि त्या 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला पूर्ण करायचं आहे. संदीप बरसट सर या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आणि त्यांचं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केलाय. चाललाय बॉल सीमारेषा पार. आलाय षटकार गौतमच्या बॅट मधून. बिग सिक्सर. 6 धावा.
ओव्हरती लॉंग ऑफ, ग्रेट शॉट, बरोबर लॉंग ऑफला टार्गेट केलं होतं. आता हा ऑन साईडला मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. अब्राम कॅच ड्रॉप. याच मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर याच स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि तदनंतर एक सोपा सदा झेल सोडलाय. तो देखील कुणाचा या मॅच मध्ये जो डोकेदुखी ठरलाय सध्याच्या घडीला गोलंदाजांना, अर्थातच गौतम. 11 बॉल मध्ये 27 रन्स. वन मॅन शो, वन मॅन आर्मी सध्या मैदानामध्ये गौतम पाटीलला आपण पाहतोय. एक्सपिरियन्स विथ सिनियर हा रोल सध्या मैदानामध्ये प्ले करत असताना गौतम, जिथे सर्व ढेर होतात ना तिथे हा शेर उभा राहतो आणि त्या वाघाची दहाड सध्या मैदानामध्ये डेंजरस राहिले, खतरनाक राहिले. 28 धावा फलकावरती. तिसरा बॉल या ओव्हर मधील. ओव्हर दी विकेट. हा फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केला मिड विकेटला. हा डेफिनेटली क्लिअर करेल. चाललाय बॉल सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. 6 धावा. आज अगर संघर्ष का दौर है तो कल सफलता का सौर होगा. संघर्ष केला दुसऱ्या षटकामध्ये, संघर्ष केला पहिल्या षटकामध्ये आणि आता यश मिळवत असताना तिसऱ्या षटकामध्ये. चौथा बॉल हा देखील ऑन साइडला पुल केला. डिस्टन्स क्लिअर डेफिनेटली करेल. मिड विकेटला आणखीन एक षटकार. 6 धावा षटकार. तो ढगात 39 वरती पोहोचला. आता जर का हा षटकार आला तर अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं कॅश प्राइज आणि ऑलरेडी योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज झालं आणि आणखीन जर आला एक तर 3000 म्हणजे टोटली 8000 रुपये या 3 षटकारांवरती आपल्याला पाहायला मिळतील. 40 धावा स्कोर कार्डवरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. फाईट शॉर्करचा प्रयत्न होता. ऑफ्टोवरती शफल झाल्यानंतर चांगला माइंडसेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता DRSचा ऑफर या ठिकाणी केला जातो. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS ऑफर केला मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ फेअर बॉल. आता शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामध्ये. गौतम नाम का राजा जब सिंहासन पे बैठ जाता है ना तब असाधारण दुश्मन भी उनकी रूह काप जाते है. आणि ज्या पद्धतीने या मॅच मध्ये लढलाय ना, ग्रेट नॉक. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल इथे इनफिल्ड वरून काढण्याचा प्रयत्न केला. थर्डमॅनला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि त्या आउटफील्डला फाडत चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती गौतमच्या बॅट मधून आणखीन एक 4. धावसंख्या फलकावरती 44. पाहायला मिळते 44. मागील ओव्हर मध्ये भरपूर रन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि बँक ऑन दी टार्गेट कुणाला केलं होतं तर करण वैदी जो थोडासा या ठिकाणी बॅकफुटला होता या मॅच मध्ये आणि चांगलंच त्या ठिकाणी जाणलं आणि तदनंतर जो आक्रमण केलं ना तो आक्रमण थांबवलेला नाहीये. शेवटच्या बॉलवरती देखील चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 4 रन्स मिळाल्या. संघर्ष सोडलेला नाहीये कारण गौतमला माहिती आहे आपल्या मनगडामध्ये ती ताकद आहे. पहिला बॉल वेगाने टाकलाय. विघ्नेश साखलतोडेला आपण पाहतोय. वन ऑफ द मोस्ट प्रीमियम फास्ट बॉलर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना आणि सुरुवात डॉट बॉलने झालाय. योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज कंटिन्यू आहे. 2 षटकार जर का येत आहेत तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज ते पुन्हा एकदा असेल आणि ऑलरेडी ते 2000 रुपये या ठिकाणी जमा झालेत आणि जर का 3 येत आहेत तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हा कट टाकला होता. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर
जरूर चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. फिल्डिंगचा जो दर्जा आहे जो दुर्गेश इलेव्हन टीमच्या माध्यमातून एक अलग लेवलचा आहे आणि त्यांचा जो स्टँडर्ड आहे फिल्डिंगमध्ये ग्रेटनेस महानता आपल्याला पाहायला मिळते. 45 स्कोर कार्ड ते पाहायला मिळत आहेत. 45 फलकावरती आणि आता त्या सल्तनतचा सुलतान मैदानामध्ये स्ट्रायकिंग होती गौतम 43 वरती अर्धशतकापासून जास्त दूर नाहीये. 15 बॉलमध्ये 43 रन्स एकट्या गौतमनं या ठिकाणी बनवल्यात आणि टोटली स्कोर कार्ड 45 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा स्टंप वरती टाकला यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि विकेटचं सेलिब्रेशन केलेलं नाहीये कारण मागील काही 2 ओव्हर्स पासून जी बॅटिंग मैदानामध्ये सुरू होती ना गौतम पाटील ग्रेट नॉक इनक्रेडिबल बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली जबरदस्त. रुकना हमें आता नाही आणि झुकना हमने सिखा नाही हे दाखवून दिलं मैदानामध्ये गौतमच्या माध्यमातून. परंतु तदनंतर पलटवार विघ्नेशचं पण मैदानामध्ये पाहिलं. टोटली 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये चांगली गोलंदाजी मैदानात त्यामुळे त्याने आता स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलं. 46 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा तोच सीन आपल्याला पाहायला मिळाला. लास्ट मॅच मध्ये देखील 2 ओव्हर्समध्ये 27 होत्या ऑपोजिशन टीमच्या आणि विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवरती आले तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा विघ्नेशने खर्च केल्या 2 विकेट्स त्या ओव्हरमध्ये मिळवले. आता या मॅचमध्ये देखील त्याचा तोच स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. समोर टाकला होता लॉंग ऑफ फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. करण वैतीला आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे डेंजर इन कडे फलंदाज आणि ते धीरजला परतावं लागणार आहे तंबूच्या आसराला. धीरज तंबूच्या आसराला परतत असताना चौथा धक्का टीम एनसीसी नारंगीला लागला. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा फलकावरती 47 स्कोर कार्डवरती लागल्या गेले. शेवटचा बॉल असेल आता स्ट्रायकिंग वरती अमरला पण पाहणार आहोत. थोडेसे नाराज आहेत प्रवीण पाटील कारण या ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत आणि त्याचमुळे ती नाराजी व्यक्त केली जाते. शेवटचा बॉल लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. पाठाण बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 47 स्कोर करते आपल्याला पाहायला मिळते 47 धावा फलकावरती आणि 48चं टार्गेट समोर सेट केले गेले. 48 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या रनचेसमध्ये मजा येणार कारण जर आपण विचार केला तर जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम रनचेसमध्ये प्रमाणे लढतील आणि आता बॅटिंग कार्डचा जर आपण विचार केला तर मयूर मांगेला नाराज केला आकाशने नाराज केला. परंतु तदनंतर वन मॅन शो गौतम पाटील यांचा आपण पाहिला 43 रन्स 16 बॉल्समध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. वेलकम दादा पाटील आपलं स्वागत असेल. रेहांत 11 टीमचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले आणि नेक्स्ट इनिंगमध्ये कमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील या स्पर्धेचे मुख्य समालोचक द स्वीट व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट अर्थातच ओमकार शेटे सर. ओट यू. थँक्यू सो मच.
विकेट हॅट्रिकसाठी आई जय भवानी मित्रमंडळ नारंगी यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं कॅश प्राईज आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज योगेश दादा पाटील आणि नारंगी संघ इथून जर टॉप 7 मध्ये क्वालिफाय करतोय तर अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 70-70ची ब्रँडेड 15 टी शर्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी स्पॉन्सर केली जातील आणि डीबीएनच्या माध्यमातून देखील एक सरप्राईज आहे शिवनेरी चषकांसाठी. जर का आज NCC नारंगी टीम टॉप 7 मध्ये क्वालिफाय करते तर लास्ट डे मध्ये मेगा फायनलला टोटल 3 कॅमेरा सहित ती स्पर्धा कव्हर केली जाईल. ओट्यू कॉम्बॉक्स ओमकार शेट्टी सर, थँक्यू सो मच. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि संदेश दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील एक कॅश प्राईज आहे. नारंगी गावचे जे जावई आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारंगी टीम जर का टॉप 7 मध्ये क्वालिफाय करते तर 5,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 70-70ची ब्रँडेड 15 टी शर्ट्स या ठिकाणी स्पॉन्सर केली जातील. ओडिओ ओमकार शेट्टी सर. थँक यू सो मच. जीत आखिरकार जीत होतीये, वो कहा भी मिला. आणि या मॅच मध्ये देखील ज्याला आता जिंकणं गरजेचं आहे त्याच्यासाठी संघर्ष महत्वाचा आहे आणि नशीब प्रयत्न ते देखील तितकेच गरजेचे आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स ॲडव्हान्स मध्ये. आता कुणाकुणाला आपापल्या टीमला करायचं आहे ते सगळे मैदानावरती उपस्थित झालेत, कारण आपण पाहताय सफाईकरांच्या अभिमानाची, सफाईकरांच्या मेहंदीची, विराथन बुद्रुकच्या स्वाभिमान आणि सन्मानाची, आपली हक्काची आपली स्पर्धा शिवनेरी चषक. आणि आजचा रात्रीचा हक्क कोण बजावेल? टीम नारंगी की जयू दुर्गेश 11 अर्नाळा. टार्गेट चेस खूप चांगला झालाय मागच्या काही सामन्यांमध्ये. 82 देखील आज बनलेत, आज डिफेंड देखील झालेत आणि इथे महत्वाचा सामना 48 रन चेस. मॅचचा पहिला बॉल, मॅचचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती केलाय वार. जो कोणी आपल्याला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा, विचारून घ्या या जगात. अर्नाळा माझं गाव, त्या गावासाठी मी मिळवलंय मोठं नाव. विघ्नेश साखळ तोडेचा वार, बॉल सीमा बार षटकार. सहा रन्स धावफलकावरती आलेत. या मॅच मध्ये जर मेडन षटक कोणत्याही अगदी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकात आलं तर योगेश पाटील यांच्या वतीनं 2000. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला. जय पाटीलचं स्वागत. जय पाटीलला करावा लागेल कमबॅक. टीम खेळतीये नारंगी. 48चं टार्गेट आहे. विघ्नेश ऑन स्ट्राइक. बॅटच्या समोर आता मारला डाऊन द ग्राउंड. बॅक टू बॅक सलगचा दुसरा. अर्नाळ्याचा किंग विराट आज विघ्नेश साखळटोडे भन्नाट फॉर्म मध्ये. लगातारचा मारलाय दुसरा. पहिला इतका कडक मारला ना की आत्मविश्वास आता खूप उंचावरती आहे विघ्नेश साखळटोडेचा आणि त्याला थांबवणं मैदानावरती जणू काही आता एक प्रश्न बनलाय जय पाटील साठी. हार मानेल ते क्रिकेट नारंगीचं देखील नाहीये. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. आता एक ऑनसाइडला डीप मध्ये मिड विकेट आहे. चर्चा सुरू आहे मयूर मध्ये जय पाटील मध्ये. कसं थांबवलं जावं मैदानाच्या आतमध्ये. जय दुर्गेश 11 अर्नाळाला. निसट्टा विजय अर्नाळाला मिळाला ना, जिकडे हर्षदनं बॅटिंग केली. आता देखील सलगचा तिसरा आलाय का? हो आलाय. बॅक टू बॅक थर्ड इन रो. पहिला रिव्हर्स, दुसरा लॉंग ऑफ, तिसरा देखील ऑन द राइज. बेसबॉल स्टाईल हॅमर केलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 सिक्सेस इन रो. काय खेळतोय, काय खेळतोय. वेळ होता बॅट्समन कडे आणि फोर्स केलं आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 3 चेंडू आणि 3 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली बॅटिंग करतोय, खूप चांगली बॅटिंग करतो विघ्नेश.
एक का हाती या ठिकाणी आपण पाहताय बॅटिंग या ठिकाणी विघ्नेशची सुरू आहे. हा सलगचा चौथा मारायचा होता. आता फसलाय फटका. आता केलाय नारंगीनं पलटवार. जय पाटीलला मिळते विकेट. 3 षटकारांचं वादळ जरूर आलं. एका विकेटसाठी 1000 योगेश विघ्नेशच्या विकेटसाठी 1000 योगेशदा पाटील यांच्या वतीनं. अजून 2 बॉल डाट टाकले तरी देखील योगेश पाटील यांच्याकडनं 1000. गोलंदाज जय पाटीलला कारण माहिती आहे 2 डॉट आले तर 10चा रिक्वायरमेंट बाकी राहणार आहे. 18 मध्ये 30 रनचेच राहील. सध्या जे 20 मध्ये करायच्यात 3 षटकार आणि तदनंतर जय पाटीलने केलेला हा पलटवार तुम्ही पाहता. विकेट आली आहे. बॅक टू बॅक 3 सिक्सेस. तदनंतर विकेट आली आहे. हॅट्रिक साठी देखील योगेश पाटील यांच्या वतीनं 3000. 20 चेंडू 30 धावा. समीकरण सोपं झालं. आता क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे कारण आता वेळ देखील झाली आहे 2:28. पॉवर प्ले संपल्यानंतर मोमेंट शिफ्ट होऊ शकतो. मॅच मध्ये काही घडू शकतं. मग अर्नाळाकडे बॅटिंग खूप डीप आहे आणि त्यातल्या त्यात आज विनायक सारखा खेळाडू टीम मध्ये नाही आहे. प्रशांत घरत सारखा एक मोठा खेळाडू टीम मध्ये नाही आहे आणि तरी देखील जर अर्नाळाकडे बॅटिंग इतकी डीप आहे मग असं म्हणायला हरकत नाही आहे की अर्नाळाकडे 11च्या 11 बॅट्समन ऑलराऊंडर आहेत. खतरनाक टीम आहे अर्नाळा. लाजवाब खेळलाय. हा खराब आहे बॉल. मग बॅट्समननं मिस केला. स्क्वेअर लेग अंपायरनं नाही तिकडे नो बॉल कॉल करण्यात आला. स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून हा नो बॉल घोषित झाला. स्टंपच्या वरून होता. हे ऐकल्यानंतर देखील रिव्ह्यू कॉल झाला. म्हणजे गमवायचं नारंगीला. या आपण ऑन स्क्रीन थर्ड अंपायरचा डिसिजन येईल. वेट अँड वॉच. लेट्स सी. स्क्वेअर लेग अंपायरने नो बॉल कॉल केला. मित्रा यू डोंट टीच मी. ऍक्शन रिप्ले जे येणार त्याच्यावरतीच रिप्ले होणार. नाईन्टीन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1. 19 ला 1. सलगचे 3 षटकार आणि तदनंतर विकेट आणि तदनंतर हा नो बॉल आणि आता फ्रीट त्याच्यावरती देखील आला मोठा फटका आणि हा देखील चालला बॉल.
सीमारेषा बाहेर पहिल्या टप्प्यावरती मिळतील धावा 4 आला चौकार 23 ऑन बोर्ड. समालोचक कधीच कुठल्या टीमचा नसतो. जर एखादा बॅट्समन 3 षटकार मारतोय डेफिनेटली कौतुक बनतं आणि जर बॉलर विकेट घेतोय त्याचं कौतुक बनतं. ऑन ग्राउंड जे होणार तेच कुठलाही समालोचक बोलणार, मी असो किंवा माझ्या जागी अजून कोणीही असो. 4 रन्स ऍड झालेत धावफलकावरती, 4 न स्कोर पुढे जाईल 23. 23 ला 1 बाद, 1 विकेट किंवा एखादा डॉट बॉल. समीकरण आताही मॅच मध्ये 8चं रनचेस आफ्टर फिनिश द पॉवर प्ले कमबॅक होऊ शकतं. बट जर का एखादा मोठा फटका इथनं आला तर मॅचचा रिझल्ट देखील तो खुला होईल. कारण अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला टीम एनसीसी नारंगी त्यांच्यामधील ही लढाई सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅच बॉल जर प्रेक्षकांना जवळ असेल तर प्लीज रिटर्न करा त्वरित, अन्यथा नवा बॉल मैदानावरती दिला जाईल. कारण पहिलं षटक अजूनही सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे. चला नवीन बॉल देऊयात, आपण मॅच सुरू करूयात. 19 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 25 धावेची गरज आहे. 19 चेंडू आणि 25 धावा या मॅच मध्ये करायच्यात. पहिल्या षटकात अगदी आपण पाहिलं होतं, जर कंपेअर केलं दोन्ही टीम्सला, जिकडे एनसीसी नारंगी खेळत होती 10 रन्स आले होते आणि इकडे मात्र आतापर्यंत आलेत 23 धावा. क्रिकेट आहे, काळ आणि वेळ सारं काही बदलतं. क्षणाक्षणाला क्रिकेटचा थरार या मॅच मध्ये अगदी कोणाच्या बाजूने जाईल त्याची देखील चर्चा मैदानावरती होईल. चला न्यू बॉल दिला जाईल, जास्तीचा वेळ नाहीये आपल्याकडे कारण नाईट क्रिकेट आहे. बॉल सापडला असेल तर दा पटकन प्लीज, अन्यथा आपण न्यू बॉल सोबत मॅच स्टार्ट करूयात लगेचच. चला आयोजक. तर नवीन बॉल ऑर्गनायझर्स कडे 1-2 मिनिटांमध्ये अवेलेबल होईल, त्यानंतर आपण मॅच स्टार्ट करू. एका बॉलचा खेळ बाकी आहे. जर एनसीसी नारंगी एक्सेप्ट असेल, एका ओव्हर नंतर जुना बॉल दिला जातो. 1 बॉल साठी जुना बॉल दिला तर चालेल का कॅप्टन? न्यू बॉल सध्या अवेलेबल नाही आहे. फक्त 1-2 मिनिटं ते 3 मिनिटं, अन्यथा आपल्याला अजून थांबावं लागेल. त्यानंतर आपण मॅच कंटिन्यू प्ले करू. चला नवीन बॉल आलाय, आपण मॅच स्टार्ट करूयात न्यू बॉल सोबत. स्पर्धेचा नियम आहे, कधीही बॉल हरवला शेवटपर्यंत नवा बॉल दिला जातो. पहिल्या षटकासाठी जर पहिल्या षटकानंतर हरवला तर जुना बॉल दिला जाईल. आता याच बॉलनं मॅच कंटिन्यू होईल. मॅच बॉल रिटर्न केलाय तो. फर्स्ट सिक्सर वाला मॅच बॉल आहे. अंपायर्स कन्फर्मेशन करतील, त्यानंतर मॅच स्टार्ट होईल. चल नवीन बॉल येऊ द्या. नयन
19 बॉल 25 धावाची गरज. जिंकणारी टीम स्पर्धेच्या सुपर 7 मध्ये. आतापर्यंत 4 टीम्स आपल्याकडे आहेत. आता हा संघ 5वा कोण असेल? एनसीसी नारंगी टीम, जयू दुर्गेश 11 अर्नाळा. बॅटच्या समोर फटका फसला, बॉल हवा होता. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर कॉल केला, आय विल टेक कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. सिंगल डबल्स या ठिकाणी ऍड होऊ लागलेत. पहिलं षटक राहिलं मैदानावरती. टीम बॅटिंग करण निजाई अजूनही आता स्ट्रायक वरती खेळणाऱ्या करण वैदी 3 मध्ये 6 वरती खेळतोय. 25 धावा दाफलकावरती आहेत. 1 विकेट गोलंदाजाच्या खात्यात. पहिलं षटक जिकडे होतं जयचं आणि समीकरण मैदानावरती उरलंय 18 चेंडू 23 धावा. एक 3 मिनिटं अजून एक्स्ट्रा ऍड करून दिली जातील कारण बॉल जिकडे गेला होता मॅच थांबली होती. जिकडे 7 मिनिटं 58 सेकंद दाखवतात तिकडे अजून 3 मिनिटं एक्स्ट्रा प्लस करूया आपण. जो वेळ थांबला होता तो ऍड करून दिला जाईल या ठिकाणी टीम एनसीसी नारंगीला. फलकावरती धावा 25. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. हारा वही जो अपने लक्ष्य के सामने लढा नाही. संघर्ष क्रिकेटच्या पटलावरती क्षणाक्षणाला तुम्हाला करावाच लागतो. जिंकणं हारणं हा क्रिकेटच्या पटलावरचा भाग आहे. मग यू विन यू लूज डझ नॉट मॅटर. तुम्ही लढताय कसं ते महत्वाचं आहे. आणि शिवनेरी चषक आयुष्यातील ती स्पर्धा प्रत्येक टीमसाठी आहे जी प्रत्येक टीमला खेळायला आणि जिंकायला आवडतं. आतापर्यंत जर मागचे 2 सीझन बॅक टू बॅक पाहिले व्यावसायिक टीमनं जिंकलेत. त्याआधी ग्रामीण संघांचा देखील दबदबा या स्पर्धेमध्ये राहिलाय. येत्या 27ला देखील या स्पर्धेमध्ये व्यावसायिक संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या या स्पर्धेमध्ये सफाळे गट म्हणजे आजच इव्हनिंग सेशनला 4:30 सामना सुरू होईल. उद्याच्या मॅचेस ड्रॉ येऊ द्या, आपण अनाऊन्स करू. पहिला सामना खेळणाऱ्या दोन्ही टीम्स बरोबर 4:15 तुम्हाला रिपोर्ट करायचा या मैदानावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय. शिवनेरी चषकातील उद्याच्या मॅचेस पहिला सामना किरईपाडा आणि त्यांच्या विरुद्ध द्वारकामाई चिखलपाडा. तदनंतर अमरदीप जलसार शिवनेरीच्या विरुद्ध खेळ आणि त्यानंतर श्रीकृष्ण चाफेवाडी. बॅटची कडा अपील विकेट आली आहे. ज्याची गरज होती ना ते एनसीसी नारंगीसाठी आलाय आणि धक्का लागलाय या ठिकाणी अर्नाळाला दुसरा आणि 17 चेंडू 22 समीकरण अजूनही बाकी आहे. तिसऱ्या मॅचची चर्चा आपण करत होतो. श्रीकृष्ण चाफेवाडी ओमसाई विराथनच्या विरुद्ध. तदनंतर डोंगरीपाडा मान्य 11 या संघाच्या विरुद्ध. बरोबर आपण उद्या 4:15 किरईपाडा आणि द्वारकामाई चिखलपाडा रिपोर्ट करायचा आहे. शार्प 4:30 मॅच स्टार्ट होईल. जर कॅप्टन उपस्थित नसेल सामना 4 ओव्हर्स खेळले जातील आणि जर एक संघ नायक आला तर तुम्ही पेनल्टी अपील करू शकता. प्रतिस्पर्धी टीमला 2 रनची दिली जाईल जर कॅप्टन वेळेवरती टॉससाठी उपस्थित नसेल तर. मयूर मांगेला त्याच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे विकेट पहिली. धावफलक 26 वरती. संघर्ष आता खूप मोठा आहे एनसीसी नारंगी टीमसाठी. बॅटिंग खूप धुवाधार झाली होती. 47 बनले 48चं लक्ष. आता पहिल्या षटकामध्ये जिकडे 25 झाल्या तिकडे संघर्ष थोडा मोठा झालाय. एक चांगलं षटक पाहिजे जे 4 ते 5 धावायचं असेल तर दुसऱ्या बाजूला सातत्य पाहिजे. शफल झाले ऑन साइडला हुक केलाय. प्रॉपर कनेक्ट नाही झालाय बट रिझल्ट मात्र चांगला आहे. डीप मध्ये फील्ड बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न शेवटच्या टप्प्यापर्यंत जरूर शर्यतीचे राहिले आणि तदनंतर मात्र बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषा बाहेर. 4 धावा. चार रन स्कोर कार्ड वरती ऍड झालेत. 30 30ला 2. आता समीकरण अजूनही रनअप बॉलच्या पुढे. 16 चेंडू आणि 18 धावेची गरज. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच जाईल का या देखील प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. आणि ते करायचं असेल नारंगीला तर डॉट बॉल्स टाकावे लागतील. विकेटचं पर्सेंटेज ते वाढवावं लागेल कारण या मॅच मध्ये ते सध्या खूप गरजेचं आहे. बॅटच्या समोर होता, मिस केलाय. चांगला बॉल बॅटन पॅड मधनं दाखवता बॅट्समन ड्रिल करून कुठे खेळायचं होतं वेगानं बीट केलं. मागचा फटका तो देखील मिस टायमिंग होता बट रिझल्ट चांगला राहिला. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती मेहनत त्या सोबतीनं नशीब या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. अजूनही बॉल शिल्लक आहे त्या षटकातील. इथनं 3 धावा खर्च झाले आतापर्यंत 5. एक विकेट देखील खातात. एक्स्ट्रा बाउन्स टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता. रनआउटची संधी ती देखील मिस झाली आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती टाकल्या जातील.
ऍड केला जातील. धावफलक 2 ने पुढे जात. 32 लॉस ऑफ 2 विकेट. 32 ला 2 बाद. 48 रन चेस. 16 चेंडू 15 चेंडू असतील आय थिंक आणि 3 बॉल झालेत ना बाबा, 15 बाकी असतील. 15 चेंडू आणि 16 धावाची गरज. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हा फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटका जवाब. गवताचा गालीच्या त्याला आग लावत बॉल चालला सीमारेषा बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे. कुलदैवत एकविरा मातेची पालखी आज गडावरती पोहोचेल. कल्याणच्या तिसगावाच्या मानाच्या पालखीसोबत अनेक विविध गावातून एकविरा मातेची पालखी जात आहे आणि त्या सगळ्या आपण पाहणार आहात. खरं तर व्हिडिओज उद्या खूप सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतील. फाईन लेगला फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा तिकडे आला नो बॉल. जोपर्यंत स्क्वेअर लेगचा फील्ड फाईन लेगला बॅकअप देईल तोपर्यंत रन्स कंप्लीट झालेत आणि नो बॉल कारण सेकंड बाउन्सर होता या ओव्हरमधला आणि आता बाउंड्री चेक. सेफ आहे बाउंड्री. सेफ आहे सेफ आहे. चला या ऍक्शन रिप्ले एकदा पाहूयात बाउंड्री चेक साठी. फ्रीडचा इशारा. 1 मिनिट अंपास कन्फर्मेशन हवंय. थर्ड अंपास मॅच रेफरीजला आणि ते आपण या ठिकाणी क्लिअर करूयात. बॉल तिकडे हाताला लागल्यानंतर पूर्णपणे थांबलाय आणि त्यानंतर आता बॅकअप साठी फिल्डर आले ते बॉल उचलतील. चला बाउंड्री सेफ आहे. 40 धावा धावफलकावर. 14 चेंडू आणि 8 धावेची गरज. हा फ्रीडचा बॉल. बॅटची कडा टॉप एज. मागे तिकडे जरूर झेल झाला होता. फ्रीड त्याच्यामुळे गोलंदाजाला विकेट मिळणार नाहीये. एक सिंगल ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 41 41 41 धावा धावफलकावर. 2 विकेट्स गेल्यानंतर 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 13 चेंडू आणि 7. ओव्हर द विकेट. टप्पा पडला. हा खाली राहिला. हा खाली राहिला आणि फायनली आला डॉट बॉल आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय 12 चेंडू 7 धावा. 7-12 असतं समीकरण थोडंसं वेगळं असतं. इथे मात्र समीकरण 12 मध्ये 7. एखादा मेडन षटक टाकावा लागेल ज्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे योगेश पाटील यांच्याकडनं. कदाचित या स्टेजला मैदानावरती तुम्ही जर पाहिलं तर आज जे क्रिकेट रंगलंय ते लाजवाब राहिला. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. खरं तर 8 संघ वसई विरार बेल्टमधनं खेळताना आपल्याला दिसले. आजच्या दिवसामध्ये हायलाईट बनला होता कळम संघ ज्यांनी 82चं रनचेस केलं होतं. त्यानंतर विहिरीत सारे उलटफेर मैदानावरती होत राहिले. 2-2 सामने जिंकून एकमेकांसमोर नारंगी आणि टीम अर्नाळा सध्या खेळतीये. जयू दुर्गेश 11 अर्नाळा तर दुसऱ्या बाजूला NCC नारंगी यांच्या दरम्यान रंगला गेलेला हा सामना तुम्ही या ठिकाणी पाहताय. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात या ठिकाणी 7. राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसरं षटक सुरू झाला. पहिलाच बॉल अर्ध्या विकेट वरती आहे. शफल झाले. खूप वेळ होता बॅट्समन कडे. त्यानंतर फाईन लेगला खेळलाय. बॉल चला सीमारेषा बाहेर. आलाय चौकार. श्रीरामांची जयंती. रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्या सोबतीनं एकविरीची पालखी एक अतिशय चांगला आणि अतिशय भाग्याचा आणि आनंदाचा दिवस. आणि आजचा दिवस म्हटलं की नक्कीच ज्या दिवसाचे आगरी कोळी बांधव आवर्जून वाट पाहत असतात. दर्यावरती राज करणारा आगरी कोळी बांधवांचा सण. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि इकडे डिसिजन येईल. रिव्ह्यू फेअर बॉल. डॉट बॉलची होईल समाप्ती. 3 धावेची गरज आहे अजून. 10 चेंडू आणि 3 धावा. 45 ऑन दी बोर्ड. अजून एक चांगला फिरलाय. खूप फिरतोय या विकेटवरती बॉल. मागच्या मॅच मध्ये देखील लास्ट ओव्हर थ्रिल पाहायला मिळाला होता. NCC नारंगीसाठी तिकडे देखील अशीच फिरकीची गोलंदाजी राहिली. पण इथे सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 25 खर्च झाल्या तिकडे खूप काही गमावलं
आणि तदनंतर आपण पाहता एक्स्ट्रा रन्स, नो बॉल, व्हाईट बॉल्स आले आणि समीकरण आता मैदानावरती उरलंय 9 चेंडू आणि 2 धावा. 46 धावा दाफलकावर. 48 लक्ष या स्टेजला खूप चांगलं होतं, जिकडे 2 वाजून 48 मिनिटं तिकडे पाठलाग करते. 2:30च्या नंतर 12चं रिक्वायरमेंट जरूर मोठं होतं. अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल कारण आता इकडे फक्त सिंगलच मिळाली आहे. शॉर्ट फाईन लेगला बॉल स्टॉप झाला. एका सिंगलला स्कोर्स आर लेवल. 47 धावा दाफलकावर. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 8 बॉल आणि 1 रन. चार टीम्स आतापर्यंत आलेत. वैतीपाडा, विरातन खुर्द, त्या सोबतीनं आपण पाहिलं जे बजरंग गोरसई बला हा आला विजयाचा फटका आणि जयूच्या आठवणीत उतरणारा जयू दुर्गेश 11 अर्नाळा आज देखील जयूला श्रद्धांजली समर्पित करतोय. शिवनेरी चषकाच्या सुपर 7 मध्ये इंटर होऊन तिसऱ्यांदा शिवनेरी चषकामध्ये क्वालिफाय करते टीम जयू दुर्गेश 11 अर्नाळा. अभिनंदन अँड हार्ड लक टीम एनसीसी नारंगी. मैच कोणी जिंको कोणी हरू दे, शेक हैंड्स होऊ द्या. जीत मिले ना मिले लेकिन दिल जरूर मिलना चाहिए. अभिनंदन अर्नाळा. या आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि जे काही कॅश प्राइज होतं 2000 रुपयाचे. कुणासाठी? गौतम. आपण यायचं 2000 रुपयाचं कॅश प्राइज घेण्यासाठी.